सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा, मीरा भाईंदरची जी काही स्वच्छता निरीक्षक पेपर झाला होता, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला माहीत आहे की 60 प्रश्न हे तांत्रिक होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांत्रिक प्रश्न काय होते, कसे होते हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. बघा, सगळ्यात महत्त्वाचा जो म्हणजे मराठी इंग्रजी जी गणित आहे त्यांचा एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. सर्वप्रथम आपण तांत्रिक पाहू, जिथं जास्त पोरांचा आग्रह असतो. तर प्रश्न आणि उत्तर पाहू. ह्याचे विश्लेषण तुम्हाला आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये मिळून जातील. ग्रुप वाईज परीक्षा होती, त्यामुळं आपल्या सर्वांना जे आहे ते कशाप्रकारे ग्रुप वाईज होतं हे यापूर्वीच टेलिग्रामवर सविस्तर सांगलेलं आहे. प्रश्न आपण वाचून घेऊया आणि त्या पद्धतीनं काम करूया. ओके, अभ्यास करूया. पाणी विष्ठेमुळे प्रदूषित झाले आहे हे ओळखण्याचा सर्वात विश्वासार्ह सूचक कोणते? तर आयशेरशिया कोलाय किंवा त्यालाच ई कोलाय म्हणताय, जे तुम्ही तुमच्या वाचण्यात आलेलं आहे. तर ह्याचं हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुरेसे वायुजीवन डॅश डॅश वगळता खालील सर्व गोष्टी टाळण्यास मदत करते. कार्बन डायऑक्साईडचे संचयन. हे बघा, हे संचयन म्हणजे एकत्र येणं, बरोबर. असं जर झालं तर साहजिकच आहे, म्हणजे पुरेसे वायुजीवन नसेलच ना. फ्युम्स आणि धुळीचे संचयन हे देखील श्वास घ्यायला अडचण आहे. वेक्टर्न बॉर्न रोगाचा प्रसार, हवेतील रोगांचा प्रसार. आता ही वेक्टर्न म्हणजे कीटकापासून होणारे आजार. ह्याचा पुरेसे वायुजीवन वगळता म्हणजे खाली सर्व गोष्टी टाळण्यास मदत करते. आता ह्याचा संबंध हे वायुजीवनाशी येत नाही, बरोबर. परंतु हे तीन जे आहेत, हे आपल्याला म्हणजे वायुजीवन जे आहेत ते पुरेसे व्यवस्थित ठेवत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रश्न कसे होते यावेळेस, की बा तुम्हाला अवघड नव्हते, परंतु त्याला तुम्ही टॅकल कसं करता त्यावर प्रश्न होता. खालीलपैकी भारतातील जन्म नोंदणीचा प्राथमिक स्रोत कोणता? तर नागरी नोंदणी प्रणाली हा जो प्राथमिक स्रोत आहे. भारतीय जनगणना ही जन्म नोंदणीचं नाही, भारताच्या लोकसंख्येच्या संदर्भात येते. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण पाहणी ह्याचं देखील एक वेगळं माहिती आहे. आणि आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली ह्याच्यामध्ये तुमच्या इथं प्रायमरी हेल्थ सेंटर किती आहेत, त्यानंतर उपकेंद्र किती आहेत. ओके, अशा प्रकारची माहिती तिथून तुम्हाला मिळत असते. खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पाण्याची दुष्फेनता तात्पुरती काढली जाऊ शकते? अर्थात तात्पुरती उकळून पाणी प्या असं म्हटलं जातं. तात्पुरती काढली गाळण्यामधून नाही, गाळण्यामधून जे आहे ना ते होऊ शकत नाही. क्लोरिनीकरण तात्पुरती नाही होणार. आयन विनियमन तात्पुरती काढली जाऊ शकते, कारण झटक्यात जर करायचं झालं. तात्पुरती हा शब्द लक्षात घ्या, उकळणे हा अचूक पर्याय आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, DHS सर्वेक्षणमध्ये कोणत्या सॅम्पलिंग पद्धतीचा सर्वात अधिक वापर केला जातो? तर क्लस्टर सॅम्पलिंगचा वापर जो आहे तो सर्वाधिक केला जातो. इतर तिघांचा जो आहे तो सर्वात अधिक वापर केला जात नाही. त्यानंतर खालीलपैकी कोणता घटक सामुदायिक आरोग्य आणि सामाजिक आर्थिक विकास यांचे सर्वात संवेदनशील सूचक आहे? तर बालमृत्यू दर. बघा, परत एकदा, खालीलपैकी कोणता घटक सामुदायिक आरोग्य आणि सामाजिक आर्थिक विकास यांचे सर्वात संवेदनशील सूचक आहे? म्हणजे व्यवस्थित जर तुमच्या समाजामध्ये आहार मिळत असेल, सामुदायिक आरोग्य चांगलं असेल, तर बालमृत्यू दर हा जो आहे तो कमीच असतो. ओके, त्यामुळे बालमृत्यू दर हा तो जो आहे आपलं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रकाशमानता प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर लक्ष. स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये प्रश्न आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकात तुम्हाला वाचण्यात मिळेल किंवा क्वचित एखाद्या पुस्तकात तुम्हाला वाचण्यात मिळेल, जे आपल्या पुस्तकात देखील दिलेलं आहे. स्वच्छता निरीक्षक असो की आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, हा विज्ञानाशी प्रश्न आहे डायरेक्ट. त्यानंतर मानवी उती आणि अवयवासारख्या पॅथॉलॉजिकल कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे? तर भस्मीकरण करणं ही सगळ्यात योग्य पद्धत आहे मानवी उती आणि अवयवासारख्या पॅथॉलॉजिक कचऱ्यावर काय करण्यासाठी? प्रक्रिया करण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9 आहे, स्वच्छ भारत अभियानासाठी कोणते मंत्रालय जबाबदार आहे? तर गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय. याच्या सर्व नोट्स जे आहेत डिटेल आपण भस्मीकरणचं बी नोट्स आपण स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकात सगळं दिलेलं आहे. निरीक्षक तांत्रिक डायरी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल, अभ्यासक्रमाची पण. आणि मेंटरशिप प्रोग्राममध्ये देखील तुम्हाला यावरती नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्याची फी आहे 149 रुपये. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. स्वच्छ भारत अभियान केव्हा सुरू झालं हे तुमच्यासाठी प्रश्न आहे, यावर देखील प्रश्न आलेला आहे. पुढे आहे, शहरी वायू प्रदूषणात खालीलपैकी कोणते प्रमुख योगदान देते? ऑटोमोबाईल
एक्झॉस्ट होय, भरपूर प्रमाणात असलेल्या गाड्या ज्या आहेत ना, वाहनं, हे त्याच्यामुळे जास्त प्रदूषण होत असतं. त्यामुळे नवी दिल्लीमध्ये ऑड इव्हन नंबरचा देखील ट्रेंड चालू केला होता त्यांनी. म्हणजे विषम दिनांकाला विषम गाड्या आणि सम दिनांकाला सम गाड्या, नंबर प्लेट असलेल्या. त्यानंतर आता पार्ट 2 ग्रुप वाईज पेपर होता, त्यामुळे पार्ट 2 कडे जाणार आहोत आपण. बघा, पार्ट 2 अर्थात सेक्शन 2 मध्ये टेक्निकल सब्जेक्टचे प्रश्न पाहू. विहिरीच्या पाण्याचे आपत्कालीन निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणत्या रसायनाचा सर्वाधिक वापर केला जातो? तर ब्लिचिंग पावडर याचा वापर केला जातो. यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. आपण या पुस्तकामध्ये देखील याबद्दल माहिती दिलेली आहे. पाणी या पर्यावरणाच्या ह्याच्यामध्ये पाणी हा टॉपिक दिलेला आहे, त्यामध्ये हा पॉईंट दिलेला आहे. आणि आरोग्य विभाग परीक्षेला देखील, नर्सिंगला परीक्षेला देखील हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर कोणत्या प्रकारचे 7 रोगशास्त्र, जोखीम घटक आणि रोग यांच्यातील कारणात्मक संबंध स्थापित करण्यास मदत करते? तर ते विश्लेषणात्मक 7 रोग, ॲनालिटिकल एपिडेमिओलॉजी, ही जी म्हणजे ही जे प्रकार आहे, 7 रोगशास्त्र, ही जोखीम घटक आणि रोग यांच्यातील कारणात्मक संबंध जे आहे स्थापित करण्यास मदत करत असतं. त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करणं. HIV-मुळे कोणत्या प्रकारच्या पेशी प्रामुख्याने नष्ट होतात, ज्यामुळे इम्युनोडिफिशियन्सी होते? तर CD4T वरती हमला करत असतात. बघा, RBC आणि WBC ह्या 2 पेशी आपल्या शरीरामध्ये असतात प्रामुख्याने. ह्या WBCवर जी आहे ती HIV जे आहे ना, परिणाम म्हणजे मारा करत असतो. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, जो सोपा प्रश्न आहे. जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा केला जातो? बघा, तुम्हाला प्रश्न विचारला की आठवत असेल तर ओके करा, व्हेरी गुडच आहे. नाही आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हे करा, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आठवेल की मी कमेंट बॉक्समध्ये टाईप केलं होतं, ते बरोबर राहिलं होतं. आणि लिहून घ्या माझ्याकडून की तुम्हाला प्रश्न येतीलच असे. पुढे, साथीच्या तपासणी दरम्यान रोगनिदानाची पुष्टी करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? अर्थात प्रयोगशाळा आणि क्लिनिकल तपासणी वापरली जाते. बाकीच्या इतर गोष्टी, मास मीडिया अनाउन्समेंट, ह्या गोष्टी कशाच्या? रोगनिदानाची पुष्टी करायची. मास मीडिया जे न्यूजपेपर, बातम्या, ह्याचा काय संबंध येऊ शकत नाही. रोगानुशासन ह्याचा देखील येत नाही. सांख्यिकी विश्लेषण ह्याचा देखील येत नाही. तुमची टेस्ट केल्यावरच कळेल की रोग आलेला पसरलाय का, साथ पसरली आहे का. कोविडच्या काळात जशा प्रकारे कोविडची चाचणी केली त्या पद्धतीनं. पुढे, सामुदायिक पातळीवर पाणी शुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाणारे रासायनिक जंतुनाशक कोणते आहे? तर ते क्लोरीन आहे, ओझोन नाही, आयोडीन नाही, पोटॅशियम पॅरामॅग्नेट नाही. लक्षात घ्या. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. पुनर्वापर न करता येणारा आणि जैव विघटन न होणारा महानगरपालिकेचा घनकचऱ्याची अंतिम विल्हेवाट लावण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे? सॅनिटरी लँडफिल. ओके, ही सगळ्यात योग्य पद्धत आहे. पुरणे नाही, कंपोस्ट खत तयार करणे, गांडूळ खत तयार करणे नाही. आता इथे एक लक्षात घ्या, गांडूळ खत ही पुनर्वापर म्हणजे त्याचं एक कुजून हे होत असतं त्या पद्धतीला. परंतु प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे की पुनर्वापरच न करता येणार. एक बघा प्रश्न, मी पुन्हा एकदा सांगतो की इथं बघा, पुनर्वापर न करता येणारा आणि जैव विघटन न होणारा, म्हणजे याचं काही त्याचं म्हणजे काय म्हणतात, त्याचा रियूज होतच नाही, तर त्याचा वापर जे आहे तुम्हाला ते सॅनिटरी लँडफिलच करावं लागेल. आता ह्या दोन्ही गोष्टी, ह्या गोष्टी ज्या जैवविघटनशील आहेत, पुनर्वापर करू शकतो, त्यांच्यासाठी आपण हे वापरू शकतो. ओके. त्यानंतर आपला 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता लसीकरणाद्वारे प्रतिबंधित करता येणारा व्हायरल STD, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे? ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे. ओके, अशा प्रकारे ह्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोगासाठी सुधारित जोखीम घटक आहे? असंसर्गजन्य रोगासाठी सुधारित जोखीम घटक आहे. तुमच्या जर सवयी या खराब असतील, ओके, तर तुम्हाला असंसर्गजन्य रोग होत असतो. आता तुम्हाला परत एकदा सांगतो की जसं शुगर आहे, तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असाल तर जो शुगर आहे तो तुम्हाला होणार नाही. जंक फूड जर तुम्ही खात असाल खूप मोठ्या प्रमाणात, तरी देखील तुम्हाला शुगर व्हायचे चान्सेस असतात. ओके, ही सवय तुमची खराब असणं हे असंसर्गजन्य जे रोग आहेत ते होण्याचे एक कारण आहेत. ओके, म्हणजे जोखीम घटक आहे, त्यात काही डाऊट नाही. कोणत्या प्रकारच्या व्हायरसमुळे रेबीज होतो? RNA व्हायरसमुळे रेबीज होत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 जे आहे ते डिप्थेरियाची शास्त्रीय क्लिनिकल लक्षण काय आहे? तर डिप्थेरियाची शास्त्रीय क्लिनिकल लक्षण काय आहे? तर घशातील स्युडोमेम्ब्रॅनस पॅच
हे एक लक्षण आहे. कॉप्लिक्सचा ठिपका ही तुम्हाला म्हणजे एका आजाराबद्दल सांगितलं होतं मी. डायरिया नाही, जिथं तोंड उघडलं जातं ह्याच्याबद्दल सांगितलं होतं. ओके, स्ट्रॉबेरी जीभ मला आठवत नाही, ठीक आहे. स्ट्रॉबेरी जीभ, ग्रीवा लिम्फॅडेनाइट्स हे सगळे यांचं काही लक्षणं नाहीत. ओके मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे ही 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आपण राहिलेले 20 प्रश्न हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. चला, याच व्हिडिओमध्ये आपण सर्व क्लिअर कट पाहून घेऊ. टेक्निकल सब्जेक्ट पार्ट 3. एक प्रमुख पर्यावरणीय स्वच्छता उपक्रम अर्थात स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत अभियान कधी सुरू करण्यात आला? 2014 या साली सुरू करण्यात आला. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते PHC मध्ये योग्य तंत्रज्ञानाचे उदाहरण आहे? ORS तयार करणे. ओके. त्यानंतर जन औषधी योजनेअंतर्गत विकल्या जाणाऱ्या औषधांना काय म्हटले जाते? सामान्य औषधे असे म्हटले जाते. ब्रँडेड औषधे नाही. त्यानंतर हर्बल औषधे नाही, होमिओपॅथी औषधे नाही. सामान्य औषधे, जेनरिक हा शब्द तिथं वापरला जातो. खालीलपैकी कोणते केंद्रीय प्रवृत्तीचे मापन आहे जे डेटाला 2 समान भागामध्ये विभाजित करते? तर ते आहे मध्यक. आता कसं आहे, मध्यमान, मध्यक ही जी आहे, मध्यक म्हणजे इथं सेंटर असतो, ॲव्हरेज, थोडक्यात ॲव्हरेज लक्षात घ्या, मध्यक असं म्हटलं जातं. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे तुम्हाला, खालीलपैकी कोणत्या गैर सरकारी संस्थेची NGO सार्वजनिक आरोग्यामध्ये प्राथमिक भूमिका आहे? तर समुदाय आधारित आरोग्य सेवा प्रदान करणे ही प्राथमिक भूमिका आहे गैर NGO मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा योजनेचा उद्देश काय आहे? संस्थात्मक प्रसूतींना प्रोत्साहन देणे. यावर सविस्तर माहिती ही योजनामध्ये आपण आपल्या पुस्तकात दिलेली आहे. त्यानंतर तोंडाची स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी साधारणपणे किती वेळा दात फ्लॉश करण्याची शिफारस केली जाते? दिवसातून एकदा, किमान एकदा जे आहे तुमचं दात स्वच्छ घासले गेले पाहिजेत. त्यानंतर खालीलपैकी, आता पर्याय अशी होते की ही साधे उत्तर देखील तुम्ही म्हणजे इलिमिनेशन वापरू शकले असते. त्यानंतरचा आहे 8व्या क्रमांकाचा ग्रुप C मधला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकारे औषध देण्याच्या पद्धतीमुळे कृतीची सुरुवात सर्वात जलद होते? सिरेच्या आत, त्यामुळे तर इंजेक्शन दिलं जातं. सलाईन देखील म्हणजे सिरेमधूनच दिलं जातं, हे लक्षात ठेवा. हे जे नाही इंजेक्शनसाठी वापरलं जातं, ही लसी देण्यासाठी, लगेच इम्पॅक्ट होत नाही त्याच्यासाठी. पुढे, भारतातील वैद्यकीय आणि आरोग्य शिक्षणाच्या संयोजनासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? राष्ट्रीय वैद्यकीय आयोग ही त्यासाठी जबाबदार आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ही आहे ना, एम्स आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एम्स आहेत, कोणकोणत्या ठिकाणी आहेत, प्रत्येक राज्यात एम्स आहे. ती एक दवाखाना आहे आणि कॉलेज आहे. शिक्षण मंत्रालय नाही आहे, बरोबर. आणि विद्यापीठ अनुदान आयोग हे शिक्षणासंदर्भातचे जे आहे ते करत असताना हे शिक्षा मंत्रालय आहे. आणि ठीक आहे, पर्यायामधूनच तुम्हाला ते इथे 2 कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे कॉलेज आणि प्लस तिथं अटॅच मेडिकल आहे, जसं दिल्लीचं आहे, गुवाहाटीचं आहे. एम्सला लागण्यासाठी खूप विद्यार्थी नीटची तयारी चांगली करत असतात. कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली? अर्थात ते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली होती. याच्यामध्ये तांत्रिकमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे प्रश्न कसा येईल काय नाही सांगता येऊ शकत नाही. आता पार्ट 4 जे आहे ते जो शेवटचा पार्ट आहे तो आपल्याला पाहिजे टेक्निकल सब्जेक्टचा, ठीक आहे. पार्ट 4 जनरल नॉलेज. ठीक आहे, लास्ट पार्ट जो आहे टेक्निकल 4 चाललेला आहे. कोणता बृहत पोषक मॅक्रोन्यूट्रिएंट प्रतिग्राम सर्वात जास्त ऊर्जा प्रदान करतो? तर मेद. बघा, मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट या दोन्हीबद्दल सविस्तर आपण पोषण या घटकामध्ये पाहिलेलं आहे. मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रो न्यूट्रिएंट. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की एक मायक्रोन्यूट्रिएंटचं नाव सांगा, तुम्हाला क्लिक होत असेल तर एका झटक्यामध्ये. ओके, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. चला, पुढचा प्रश्न आहे, सौम्य भाजलेल्या काही अंश व्यक्तीसाठी खालीलपैकी कोणते प्रथमोपचार सर्वात योग्य आहे? भाजलेला भाग थंड वाहत्या पाण्याखाली धरा, हो ही योग्य आहे. कॉफी पावडर लावणे हे नाही. जळलेल्या भागावर थेट बर्फ लावा नाही. मध लावा हे नाही. तर भाजल्या वाहत्या पाण्याखाली ते हात लावलं पाहिजे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा,
डासांच्या जागेत फवारणी करण्यासाठी वेक्टर कंट्रोल प्रोग्राममध्ये कोणते संयुग सर्वाधिक वापरले जाते? तर पायरेथ्रम अर्क हे वापरले जाते. DTT नाही, लिंडेन नाही, सल्फर डायऑक्साईड हे नाही. ओके. खालीलपैकी कोणती सूचना एखाद्या व्यक्तीची उंची मोजण्यापूर्वी द्यावी लागते? तर त्याला बूट, टोपी आणि केसातील वस्तू काढण्यास सांगणे. हो, साहजिकच आहे. पायांच्या बोटांच्या टोकावर उभे राहा असं नाही. त्या व्यक्तीला आरामात राहण्यास सांगावे नाही. सरळ उभे राहण्यास सांगा. गुडघे टेकण्यास सांगणे. आता हे पर्याय पाहूनच तुम्हाला उत्तर येते, एवढं काही विशेष नाही. खालीलपैकी कोणता उपाय आरोग्याशी संबंधित संसर्ग आहे? संसर्ग रोखण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो हाताची स्वच्छता. तुम्ही जेवणाच्या अगोदर, जेवणाच्या नंतर, स्वच्छ होऊन आल्यानंतर हात धुणे, या सगळ्या गोष्टी जी आहेत ती उपाय आरोग्याशी संबंधित सर्वात प्रभावशाली मानलं जातं. ओके. इतर पर्याय मॅच करत नाहीत. पुन्हा एकदा सांगतो. प्रश्न 6वा आहे, फुफ्फुसातील वायू विनिमयाचे प्राथमिक ठिकाण कोणते आहे? तर अल्वेओली हे फुफ्फुसातील वायू नियमाचे प्राथमिक ठिकाण आहे. हा सगळ्यात अवघड प्रश्न तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी देखील असू शकतो. ओके. हे वाचण्यात आलेलं नाही. स्टार करा आणि ह्याच्या लक्षात घ्या आणि याच्याबद्दल माहिती एक्स्ट्रा तुम्ही वाचून ठेवा. खालीलपैकी कोणते आरोग्य संवादाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे? तर त्यामध्ये जागरूकता निर्माण करणे व निरोगी वर्तनाला प्रोत्साहन देणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ओके. आरोग्य उत्पादन जाहीर हे नाही आहे. जनतेचे मनोरंजन करण्यासाठी, आरोग्य सेवा बदलण्यासाठी हे सगळं प्रायमरी म्हणजे एम्स ऑब्जेक्टिव्ह नाही. त्यानंतर आरोग्य सेवामध्ये अँटी मायक्रोब्रियल रेजिस्टन्सचा वापर प्रसार रोखण्यासाठी कोणते प्रभावी रणनीती आहे? तर अँटी मायक्रोबियल स्टुअर्डशिप प्रोग्राम हे एक प्रभावी रणनीती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते रागावलेल्या रुग्णाशी व्यवहार करताना उपचारात्मक संवाद तंत्र वापरले जाते? रुग्णाची चिंता कमी करणे, रुग्णाला चुकीची सिद्ध करण्यासाठी युक्तिवाद करणे, लगेच सल्ला देणे. आता ज्याला राग आलेला त्याला शांतता व सक्रिय श्रवण वापरणे, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रश्न क्रमांक 10वा, जो आजचा शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आपत्ती व्यवस्थापनाचा टप्पा मानला जात नाही? तयारी, सौम्यीकरण, प्रतिसाद हे सगळं मानलं जातं. विधिविधान हे आहे मानलं जात नाही, टप्पा मानला जात नाही. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आपण डिटेल नोट्स आणि PDF सगळं आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये पुस्तकात देखील दिलेलं आहे किंवा व्हिडिओ देखील आपण ह्याचा बनवणार आहोत. बघा, अशा प्रकारे हे तांत्रिक होते मीरा भाईंदर परीक्षेमध्ये. 40 प्रश्न होते. माझ्याकडून 60 सांगितलं गेलं होतं, परंतु ते दुसऱ्या महानगरपालिकेला, प्रत्येक मनपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आहेत. तर बघा, अशा प्रकारे ही PYQ होते. याचे सगळे विश्लेषणसह आपण मेंटरशिप प्रोग्राममध्ये ॲड करणार आहोत. टर्निंग पॉईंट्स ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. काही शंका असेल तर संपर्क करू शकता. ठीक आहे. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.